नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर। तर पायथॉन प्रोग्रामिंग सिरीजचे आता व्हिडिओ आपले कंटिन्युअसली येत नाही। याचा अर्थ असा नाही की आपली पायथॉन प्रोग्रामिंग सिरीज ही बंद झालेली आहे। आपली सिरीज ही कंटिन्यू राहणार आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की आपली 15 जानेवारी पर्यंत कोअर पायथॉन, ॲडव्हान्स पायथॉन, ओओपी आणि त्यासोबतच 2 प्रोजेक्ट करून आपले संपलेले असेल 15 जानेवारी पर्यंत। आता काही कारणास्तव आपले काही व्हिडिओ हे काय थोडे कमी फ्रिक्वेन्सीने येत आहे। मी पुण्यामध्ये आलेलो शिकवण्यासाठी, जिथे मी सांगितलं मी कोडिंग सिकोमध्ये काय फॅकल्टी आहे, तर 2 ब्रांचवर मी काय शिकवण्यासाठी काय इथं आलेले। जे पण पुण्यामधले स्टुडंट असतील ते आपल्याला भेटू शकता। आपलं इन्स्टिट्यूट एक जेएम रोडला आहे आणि एक आकुर्डीला आहे। गुगल मॅपवर तुम्ही सर्च केलं कोडिंग सिको आकुर्डी, कोडिंग सिको जेएम रोड, तर तुम्हाला काय एक ॲड्रेस तिथे मिळून जाईल। तुम्ही येऊ शकता विजिट। तुम्हाला कोणताही पण डाऊट असेल, कोणती पण गोष्ट तुम्हाला अडलेली असेल जी माझ्यासोबत डिस्कस करायची असेल, तर ऑफलाईन तुम्ही मला भेटू शकता। आलं ना? तर सगळ्यात पहिलं आपण बघा की आपलं जे आजचं टार्गेट आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं काय काय की व्हाईल लूप मध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या। मेन आता काय आहे की काही प्रोग्राम आपण घेत होतो, ज्याचे पार्ट 2 म्हणजे लेवल 1, लेवल 2, लेवल 3 तिन्ही लेवल पर्यंत काय आपण सगळे प्रोग्राम डिस्कस केलेले। यामधला हा प्रोग्राम तुम्हाला मी करायला लावलेला आहे। एक बेसिक मेनू ड्रायव्हन कॅल्क्युलेटर आहे। फॅक्टोरियल वाला पण केलेला आहे, फिबोनाची सिरीज वाला पण केलेला आहे। आपलं काय बाकी होतं यामध्ये? आपलं बाकी होतं कोणतं बाकी होतं की रिव्हर्स नंबर, एक होता आर्मस्ट्रॉंग नंबर। आर्मस्ट्रॉंग नंबरचा प्रोग्राम बाकी होता आणि एक सम ऑफ डिजिट, असे 2 प्रोग्राम आपले बाकी होते। बाकी मी फॅक्टोरियल आणि फिबोनाची सिरीजचं घेऊन घेतलेलं होतं। तो जो सेटअप आहे तो पण तुम्हाला थोडासा वेगळा दिसू शकतो, पण आपल्याला त्याची काय नाही। आपलं काम काय की व्हिडिओ तुमच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचला पाहिजे। थोडी क्वालिटी पण तुम्हाला चांगली अजून वाटलेली असेल याच्यामध्ये, ठीक आहे। चला आता मी काय करतो, आपला जो व्हिडिओ आहे इथे काय करतो, इपिक पेन हे ओपन करून घेतो मी। ओपन झाल्यानंतर इथे काय करतो, हे ओपन झाल्यानंतर इथं मी घेतो डायरेक्टली काय आपला जे सगळ्यात पहिला जो प्रोग्राम आहे, जो कोणता डिस्कस करायचा आपल्याला, जो डिस्कस करायचा कोणता, सम ऑफ डिजिट। सम ऑफ डिजिट हा एक प्रोग्राम आहे, हा एक लॉजिकल प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काय होऊन जातं की बेसिक प्रोग्राम आहे पण काय त्यांना हा जमत नाही। याचं मेन रिझन काय आहे की तुम्ही मागचे प्रोग्राम, रिव्हर्स नंबर जे प्रोग्राम मी तुम्हाला मागे शिकवले ते जर तुम्हाला समजले तर याच्यामध्ये काहीच नाही, फक्त काय ऍडिशन तुम्हाला परफॉर्म करायची होती। जसं की आता मी काय केलं, 123 आपला नंबर आहे, काही हा एक गिवन नंबर आहे। याच्यात काय आता मला चेक करायचंय, काय चेक करायचंय की याची जी सम आहे, डिजिटची सम म्हणजे 1 + 2 + 3, तर काय येणार आहे आपलं 1 + 2 + 3, तर 3, 2, 5 आणि 1, 6, म्हणजे आपला रिझल्ट काय येणार आहे इथे 6 आपला इथे रिझल्ट येणार आहे। काय येणार आहे 6 आपला रिझल्ट येणार आहे। आणि 6 आपले काय रे कॅल्क्युलेशन करून आला, 1 + 2 + 3, 6 आपला इथे रिझल्ट आलेला आहे। आणि रिझल्ट आलाय, पण आता मला काय करायचं, हे डिजिट एक एक सेपरेट करायची। जर डिजिट सेपरेट करायचे तर आपण काय करतो, जसं की मी डिजिट मला एक एक पाहिजे, तर मी काय केलं, समजा हा नम नावाचा काय एक व्हेरिएबल आहे आपला, ज्याच्यामध्ये काय स्टोअर आहे, हा 123 आपला स्टोअर आहे। तर इथं काय केलं मी, या नमचा मॉड जर काय केलं 10 केलं तर काय येईल रे आउटपुट मध्ये, म्हणजे 123 मॉड 10 केलं तर काय येईल, म्हणजे 123 ला तुम्ही 10 ने डिवाइड केलं तर काय येईल 10, 12, 10, 12 काय 120, तर माझं काय येईल 3, माझा काय येईल रिमाइंडर येईल। आणि हा 3च काय माझा एक लास्ट डिजिट आहे ना 123 मधला, 1 2 3 मधला 3 काय आपला लास्ट डिजिट आहे। तर लास्ट डिजिट म्हणजे काय, लास्ट डिजिट म्हणजे काय, सगळ्यात पहिलं मला काय मिळालं, एक डिजिट मिळालं। एक डिजिट मिळाला तर मला काय करायची, सम काय करायची, सम मला करायची। आणि सम कशी करायची, तर सम मध्ये इनिशियली काय मी एक 0, मी तुम्हाला काय सांगितलं, असा रिझल्ट आपल्याला असा व्हेरिएबल इनिशियलाइज करावं लागतं वरती की ज्याने माझ्या काय एंड रिझल्टवर काही ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर काय रिझल्ट इफेक्ट नाही पडला पाहिजे। फॅक्टोरियल मध्ये काय घेतलं होतं 1 घेतलं होतं, कारण की कोणत्याही नंबरला जर मी एखाद्या स्पेसिफिक नंबरने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, रिझल्ट आपला सेम टू सेम राहणार आहे। तसंच एक मी व्हेरिएबल बनवलं सम नावाचं, त्याच्यामध्ये काय 0 मी दिला, तर एखाद्या नंबर मध्ये मी 0 ऍड केला तर इफेक्ट पडणार आहे की काही नाही। त्याच्यामुळे मी काय केलं, सम = 0 मी इथे दिला। पण सम = 0 मी इथे दिल्यामुळे मी आता या समचं काय करतोय की सम = सम प्लस काय करतोय डिजिट मी तिथे टाकतोय, काय टाकतोय
डिजिट मी इथे टाकतोय आणि हे डिजिट आल्यानंतर आपल्याला नमला काय करायचं असतं रे, परत हा जो 12 आलेला आहे परत याचा 12चा काय मला हा नम मध्ये असाइन करून द्यायचा राहतो का, नम मध्ये असाइन का करायचा राहतो, कारण मला दुसरा डिजिट पाहिजे असतो आणि दुसरा डिजिट पाहिजे म्हणजे काय की हा नंबर मला पाहिजे कोणता, हा जो 12 आहे ना, हा वरती जो आहे ना तो नंबर मला पाहिजे. म्हणजे काय नम इथे काय करेल, नम डिवाइड बाय 10 केल्यानंतर जो नंबर तुम्हाला इथे दिसतोय हा नंबर मला पाहिजे. आणि हा नंबर म्हणजे काय, हा जो वरती येतो ना यालाच काय म्हणतो आपण, हा जो वरती येतो ना त्यालाच तुम्ही काय केलं परत नम मध्ये टाकलं. म्हणजे नम मध्ये कधी काय गेला, आता इथे गेला आपला 12 इथे गेला. मग 12 गेल्यानंतर परत तुमचा लूप चालेल. मी तुम्हाला काय सांगितलं, या नंबरला आपल्याला कुठपर्यंत डिवाइड करायचे, प्रत्येक जसं रिव्हर्स नंबर मध्ये सांगितलं कुठपर्यंत डिवाइड करायचे, जोपर्यंत काय वाईल जोपर्यंत नम नॉट इक्वल टू 0 आहे तोपर्यंत काय करायचं तुम्हाला स्पेसिफिक काम काय करायचंय करत राहायचंय. इथं नम काय आला रे 12 नॉट इक्वल टू 0 आहे ना, मग तुम्हाला काय करायचंय परत इथं बघा तुम्हाला काय करायचं इथं तुम्हाला करायचंय नम मॉड 10. नम मॉड 10 म्हणजे काय, नम मॉड 10 तुम्ही केलं, जर तुम्ही नम मॉड 10 केलं तर इथं बघा काय होतं, जर मी इथं काय केलं नम डिजिट आहे नम मॉड 10 केलं, इथं काय आपला नम काय 123. आता नम आपला अपडेट होऊन इथं काय झालेलं आहे 12, नम इथं अपडेट होऊन काय झालंय 12. म्हणजे मी काय केलं 12 ला काय केलं 10 ने डिवाइड केलं, 10 ने डिवाइड केलं तर इथं काय होईल 10 1 चा 10, इथं काय झालं 2 आपला रिमाइंडर आला, काय आला 2 आपला डिजिट आला, 2 आपला डिजिट आला, काय आलं 2 आपला डिजिट आला. आता मी याचा कलर थोडा बदलतो, 2 आपला काय आला डिजिट आला, 2 आपला डिजिट आला. मग मी काय केलं इथं अपडेट झाला आपल्या डिजिट मध्ये काय झालं इथे आला आपला 2, इथं काय आला 2 आला. सम मध्ये आता काय व्हॅल्यू रे, सम मध्ये तुम्ही 0 + 3 केल्यामुळे इथं काय आलं सगळ्यात पहिलं तुमचा 3 आला, जो 3 आपण काय केला होता सेपरेट केलेला होता, 3 आपण काय इथे सेपरेट केलेला होता. तर इथं काय दिसलं मला, जो 3 तुम्ही पहिल्यांदा सेपरेट केलेला होता त्याच्यात तुम्ही काय केलं सम इज इक्वल टू सम प्लस डिजिट, सगळ्यात पहिले काय आला होता माझा 3, तर 3 आला. मग काय मी त्याला ऍड केलं तर सम मध्ये सगळ्यात पहिले काय व्हॅल्यू 3. आता परत मी डिजिट नमला मॉड 10 केलं, नमला मॉड 10 केल्यानंतर डिजिटची व्हॅल्यू काय झाली अपडेट होऊन, डिजिटची व्हॅल्यू आपली अपडेट होऊन झाली 2. आणि जेव्हा सम मध्ये मी आता करंट व्हॅल्यू काय राहील 3 + 2 म्हणजे काय 3 + 2 म्हणजे काय 5. तर इथं काय येणार आहे माझं सम मध्ये नवीन व्हॅल्यू काय येणार आहे माझी, सम मध्ये नवीन व्हॅल्यू काय येणार आहे माझी 5 माझी येणार आहे. आणि 5 आल्यानंतर काय रे परत मी काय करतो, परत मी काय केलं 2 मिनिटं, परत मी काय केलं ही जी आपली सम मध्ये व्हॅल्यू आलेली 5, त्याच्यानंतर काय केलं नम इज इक्वल टू नम डिवाइड बाय 10. म्हणजे मी जेव्हा काय केलं 12 ला काय केलं मी 10 ने डिवाइड केलं, तर काय होतं 10 1 चा 10 आणि म्हणजे इथं काय आलं माझं 2 रिमाइंडर आला, जो 2 मी काय केला सम डिजिट मध्ये स्टोअर केला आणि नंतर सम मध्ये ऍड केला. पण आता हा 1 उरलेला आहे ना नम मध्ये, हा 1 म्हणजेच काय राहतो नम डिवाइड बाय 10 वरची व्हॅल्यू राहते ना नम डिवाइड बाय 10. तर याची गरज आहे मला, इथे चेक होईल की 1 नॉट इक्वल टू 0 आहे का, इथे चेक होईल 1 नॉट इक्वल टू 0 आहे का, नाहीये, नाही तर तुम्ही काय करा परत डिजिट फाइंड करा, परत काय करा इथं तो तुमचा डिजिट आहे ना तो परत तुम्ही काय केला तर 1 मॉड 10 केलं काय येईल रे, 1 मॉड 10 केलं तर काय येईल 1 ला तुम्ही काय केलं 10 ने डिवाइड केलं, काय होईल 10 0 आणि काय 0 म्हणजे 1च आपला येणार आहे. तर इथं काय झालं सम मध्ये आता करंट व्हॅल्यू काय 5 आहे, 5 प्लस आता डिजिट काय आला माझा 1 आला. तर इथं काय झालं सम मध्ये माझी करंट व्हॅल्यू काय झाली 6 माझा रिझल्ट झाला, काय झाला 6 माझा रिझल्ट झाला. नंतर काय नम इज इक्वल टू नम डिवाइड बाय 10, याला तर तुम्ही परत केलं तुमचं काय येत होतं रे 0 आन्सर येत होता. आणि 0 नॉट इक्वल टू 0 आहे का, नाही, ही कंडिशन काय झाली आपली, हे दोन्ही तर इक्वल आहे, इक्वल झाले ना, इक्वल झाली म्हणजे ही कंडिशन काय झाली आपली फॉल्स झाली. आणि फॉल्स झाली म्हणजे काय या लूप आपला ब्रेक झाला. आणि लूप ब्रेक झाल्यानंतर मला काय लिहायचं, ज्यांची सम मध्ये लास्टला जी व्हॅल्यू आलेली किती 6, तर 6 मला काय लिहायची लास्टला माझा रिझल्ट लिहायचा. तर हे झालं पूर्ण काय सम ऑफ डिजिटचे पूर्ण लॉजिक. आणि असे प्रोग्राम आहे याआधी आपण बघितले असेल, हे जे प्रोग्राम आहे की तुम्हाला लॉजिकली खूप चांगले बनवतात. जसं सी लँग्वेज मध्ये तुम्हाला मी शिकवलेले, सी लँग्वेज मध्ये पण असे प्रोग्राम आपण घेतलेले, तसंच पायथॉन मध्ये पण काय करतोय आपण असे प्रोग्राम इम्प्लिमेंट करून बघतोय. काय पायथॉन मध्ये पण काय करतोय इम्प्लिमेंट करून बघतोय. हे पूर्ण लॉजिक आहे.
हे लॉजिक समजण्याच्या आधी आपल्याला आधी काय समजायचं, याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं ते मी तुम्हाला सांगतो. आणि इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर मी काय शिकवतो तुम्हाला, मी शिकवतो तुम्हाला काय ड्राय रन कसं करायचं, तो प्रोग्राम ऍक्च्युअली वर्क कसा करतोय. आले ना. तर इथं काय करतो मी, आपली एक फोल्डर बनवतो, कारण नवीन सेटअप आलेलं तिथं नवीन फोल्डर मला बनावं लागेल. इथं काय करतो मी, पायथॉन 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 केलं, याला ड्रॅग अँड ड्रॉप काय केलं मी व्हीएस कोड मध्ये करून दिलं. व्हीएस कोड मध्ये केल्यानंतर इथं दिसतंय का तुम्हाला व्यवस्थित, याला थोडं मी काय करतो कंट्रोल प्लस प्लस करून थोडं मोठं करून घेतो. आणि इथं काय करतो मी एक फाईल बनवतो, जसं की काय फर्स्ट, इथं तर फर्स्टच आहे ना माझी, नाशिकला असं तिथं माझी काय फर्स्ट डॉट पीवाय केलं, पीवाय केलं आणि इथे एंटर दाबलं मी. एंटर दाबल्यानंतर जे आपलं काय ए आय, याला काय करतो मी ए आय असिस्टंट, त्याला क्लोज करून देतो मी, इकडे पण क्लोज करतो आणि इथं थोडंसं वाढवून देतो मी, काय वाढवून देतो. सगळ्यात पहिले काय आपला जो प्रोग्राम आहे प्रिंट, काय हॅलो प्रिंट डबल कोट्स मध्ये हॅलो इथे टाईप करू. आणि इथे रन करण्यासाठी आता काय टर्मिनल आहे, इथे कोड रनर इन्स्टॉल आहे का नाही, तर कसं काही करतो मी रन तिथं पायथॉन, काय पायथॉन पायथॉन मी काय केलं, इथं थोडस जास्त ब्राईटनेस होती ना, थोडी जास्त ब्राईटनेस होती. आपण काय करू, याचं रिमोट पुढे ब्लॅक स्क्रीन आल्यावर काय होते, जास्त ब्राईटनेस आपली होती हे, ठीक आहे चला. थोडे जास्त ब्राईटनेस होते, याचा प्रॉब्लेम काय यार, ठीक आहे चला. पायथॉन मी काय करतो पुढच्या लेक्चरमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तुम्हाला याचा कोड मी व्यवस्थित एक्सप्लेन करतो. पायथॉन काय करतो मी, याचं बॅकग्राऊंड व्हाईट करून बघू काय होते. मी याचं काय करतो, बॅकग्राऊंड आहे ना, इथे जातो कशामध्ये, इथे जातो सेटिंग मध्ये, थीम्स मध्ये जातो आणि कलर थीम इथे काय लाईट करून घेतो. आता दिसतंय का व्यवस्थित, येस आता व्यवस्थित दिसतंय. तर मी व्हाईट केलेली, व्हाईट केली. तर इथं काय होतंय, याला मी रन करतो. पायथॉन फाईलचं नाव काय फर्स्ट डॉट पी वाय, फर्स्ट डॉट पी वाय केलं. तर बघा ह्या आपल्या सिस्टीम मध्ये पायथॉन इन्स्टॉल म्हणून काय चेक करण्यासाठी फक्त काय मी एक कमांड टाकली आणि याला रन केलं. आल दे ना, दुसरं काय आहे वेगळं नाही. आता मी काय करतो, युजर कोण एक इनपुट घेतो, जसं की नम नावाचं एक व्हेरिएबल आहे, युजर कोण मी काय घेतो इनपुट घेतो इंटीजर. इथं काय घेतो, इथं मी टाकतो, अरे इंटीजरचे फंक्शन आहे त्याच्यात काय टाकतो मी इनपुट. इथं काय टाकलं मी एंटर दी नंबर, एंटर दी नंबर टाकलं. आता हे एंटर दी नंबर काय स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये आहे, तर टाईप कास्ट करायचं. तर मी काय केलं इंट फंक्शन तिचा यूज केला, तो काय झाला टाईप कास्ट आपला इथं होऊन गेला. नंतर आता मला काय करायचंय, मी काय सांगितलं तुम्हाला की आपल्याला मी बघितलं की जो नंबर आहे ना, व्हाईल मला एक स्पेसिफिक काम करायचे, जोपर्यंत काय व्हाईल नॉट इक्वल टू काय होऊन जाईल 0, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला काय करायचे खालचे ऑपरेशन परफॉर्म करायचे. जे काय पायथॉन मध्ये स्कोप कसा आहे, कर्ली ब्रॅकेट देण्याची गरज आहे का आपल्याला नाही. काय करतो मी कोलन नंतर तुम्हाला काय करायची एक टॅब द्यायची आहे, जो काय सांगाल आपल्याला की तुम्हाला सांगाल की तुम्हाला काय करायचं स्पेसिफिक स्कोप डिफाइन करायचं. तर आपण कसं डिफाइन करतो, हा स्कोप डिफाइन करतो काय टॅब देऊन, एक स्पेसिफिक टॅब देऊन काय आपण इथे सांगतो. आता मला काम काय करायचं होतं, पहिलं मी काम हे करायचं होतं की डिजिट नावाचं एक व्हेरिएबल मी घेतलं होतं, ज्याच्यामध्ये आपण काय करतो तो मला एक डिजिट फाइंड करायचं. कसं फाइंड करायचं हे तुम्हाला सांगितलं. नम मॉड काय करावं लागणार आहे मला 10 तिथे करावं लागणार, तर नम मॉड 10 केलं मी. नंतर मला काय करायचं सम नावाचं एक व्हेरिएबल घेतलं आणि वरती काय करतोय मी सम इज इक्वल टू 0, सम इज इक्वल टू 0, सम इक्वल टू सम प्लस काय करायचंय ही डिजिट जे तुम्ही बनवलेले ना ते काय करा तुम्ही इथं ऍड करा. नंतर नम इज इक्वल टू काय करा नम डिवाइड बाय 10 तुम्ही करा, काय करा 10 तुम्ही करा. नंतर काय करा या लूपच्या तुम्हाला बाहेर यायचे, काय यायचं लूपच्या बाहेर यायचं. तिथे काय करा तुम्ही प्रिंट काय करा जी सम आलेली डिजिटची जी सम आलेली त्याला काय करा प्रिंट करा. आणि जेव्हा तुम्ही याला रन करशाल, याला काय करशाल रन करशाल, तर आपण बघू काय होते. पायथॉन फर्स्ट डॉट पी वाय एंटर दी नंबर असा मेसेज आला. मी टाकलं 123 आपला नंबर टाकला.
तो काहीतरी वेगळाच आन्सर देऊ राहिलाय. 6.666 असा आन्सर का देतोय तो? असा आन्सर का देतोय? इथं बघा आपल्या नम काय इंटिजर फॉर्म मध्ये, नंतर सम काय पहिल्यांदा 0, नंतर डिजिट आपलं काय एक एक नंबर आपला येतोय. जो नंबर आलेला आहे तुम्ही काय करता त्याला ॲज इट इज टाकताय आणि तुमचं काय आउटपुट इथं काय वेगळं येते. आउटपुट इथं वेगळं येते. मग आपण काय करू, हा जो फॉर्मॅट दिलेला आहे, हा जो कोड बघा तुम्ही इथं काय केलेलं आहे, मी रिव्हर्स नंबर झालं, एमस्ट्रॉंग नंबर झालं, सम ऑफ डिजिट झालं. मी काय करतो टोटल मध्ये काय करतो एक एकला ऍड करतोय आणि एक सम नावाचं काय बनवलं, टोटल मध्येच काय केलं एक शॉर्ट हँड नोटेशन दिलं आणि नम मी 2 वेळेस काय करतो आता फ्लोर डिव्हिजन लावून बघतो. हे फ्लोर डिव्हिजन लावून बघतो आता काय होतंय ते बघू आपण, कारण तो पॉईंट फॉर्म मध्ये रिझल्ट तुम्हाला देऊन देतो. फ्लोर डिव्हिजन म्हणजे काय रे, मी काय केलं इथं 2 वेळेस लावलं, 2 वेळेस लावलं. इथं काय करतो मी परत पायथन फर्स्ट डॉट पी वाय एंटर द नंबर 123. तर इथं बघा 6 आपलं आलं, काय आलं 6 रिझल्ट आलं. समजलं इथं काय होत होतं, समजलं काय होत होतं. इथं मी तुम्हाला आता काय ड्राय रन करून दाखवतो, सेटअपचा थोडा आपला यूज करून घेऊ. आलं ना, इथं काय करतो आता मी पूर्ण प्रोग्रामला ड्राय रन करून दाखवतो. सगळ्यात पहिलं बघा इथं काय केलं मी युजरकडून इनपुट घेतलं. युजरकडून इनपुट काय घेतलं मी, 2 मिनिटं. इथं जो आपला आहे पेन मला सिलेक्ट करू द्या, पेन मी इथे सिलेक्ट करतो. इथं काय घेतलं मी युजरकडून एक नंबर घेतला, जसं की 123 आपला नंबर आहे, तो मी काय केला इथं लिहिला. काय केलं 123 आपला नंबर लिहिला. आता हा 123 मला काय करायची, यांची सम काढायची, डिजिटची काय काढायची सम मला काढायची. डिजिटची सम म्हणजे काय रे, याला मी जेव्हा डिवाइड करेल जसं की 1 + 2 + 3 असे 3 आपले काय येतील नंबर येतील, 1 + 2 + 3. मी आता काय करतो जे नाही थोडं बारीक ठेवतो. 1 + 2 + 3 आपले काय, यांची ऍडिशन जर केली तर किती येईल, यांची ऍडिशन जर केली तर 6 आपली ऍडिशन येईल. काय 6 आपली ऍडिशन, 6 ऍडिशन येते बरोबर. आता मी काय करतो युजरकडून इनपुट घेतलं, ते इनपुट काय स्ट्रिंग फॉर्मॅट मध्येच मला दिसेल ना, हा 123 काय स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये दिसेल आपल्याला. याचा टाईप चेंज केला मी कशाने, इंट फंक्शनच्या मदतीने, आणि आपल्याला काय मिळालं तो नम आपल्याला मिळाला इंटिजर फॉर्म मध्ये. हा ॲज इट इज इनपुट जर मेथडनी जे पण इनपुट घेतो रन टाइमला ते कोणत्या फॉर्मॅट मध्ये येतं, ते आपल्या येतं स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये. त्याचा टाईप चेंज करून काय केलं मी इंटिजर फंक्शन मध्ये टाकल्यामुळे त्याचा टाईप चेंज झाला आपला काय नंबर फॉर्मॅट मध्ये. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, आपल्याला एक सम करायची म्हणजे काय एक असं व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करावं लागेल जे आपल्याला काय सांगेल, असं व्हेरिएबल मला डिक्लेअर करावं लागेल जो एक असा डब्बा राहील, जो असा डब्बा राहील ज्यांनी माझ्या एंड रिझल्ट काही इफेक्ट पडणार नाही. ते काय घेतलं मी सम 0 घेतलं. काय घेतलं सम 0 घेतलं. मला काय करायचंय एक स्पेसिफिक ऑपरेशन परफॉर्म करायचं की नम नॉट इक्वल टू 0 होईपर्यंत मला काय करायचंय की मला करायचंय बघायचंय की तोपर्यंत मला स्पेसिफिक त्या व्हाईलच्या याच्या जेवढे स्टेटमेंट लिहिले ना तेवढे मला चालवायची. म्हणजे काय सगळ्यात पहिले स्टेटमेंट काय लिहिलं मी, डिजिट नम मॉड 10. नम मॉड 10 म्हणजे काय 123 आपला नंबर आहे, मॉड काय 10 मी केलं. मला सांगा 123 मॉड 10 केलं म्हणजे काय केलं, काय केलं 123 मॉड 10 केलं म्हणजे काय केलं, 123 मॉड 10 केलं म्हणजे इथं बघा हा 123 आपला, याला काय केलं डिवाइड बाय 10 केलं मी. काय केलं डिवाइड बाय 10 केलं. तर इथं बघा इथं मी केलं 123 डिवाइड बाय 10. तर 10 12 चा 120, 10 12 चा 120. तर इथं काय येणार आहे माझा 3 माझा आला, 3 आला माझा. तर सगळ्यात पहिले डिजिट मध्ये काय येणार आहे, एक डिजिट नावाचं जे आपलं व्हेरिएबल आहे इथं बघा बा डिजिट मध्ये सगळ्यात पहिले काय येणार आहे 3 आपला येणार आहे. काय येणार आहे 3 आपला येणार आहे. सम मध्ये काय येईल मग डिजिट मध्ये 3, तर सम मध्ये सगळ्यात पहिले काय 0 आहे. 0 प्लस तुम्ही काय करताय इथे लिहितो मी सम इक्वल टू काय सम प्लस डिजिट आहे ना, सम प्लस डिजिट, सम प्लस डिजिट. सम मध्ये काय आहे 0 आहे. 0 प्लस डिजिट मध्ये काय आहे, डिजिट मध्ये काय व्हॅल्यू आहे, डिजिट मध्ये व्हॅल्यू आहे 3. 0 प्लस 3 जर केलं तर काय येईल माझं 3. आणि सम मध्ये काय आलं माझं सगळ्यात पहिले आला आन्सर काय 3 माझा आन्सर आला. काय आलं माझा आन्सर 3 माझा आन्सर आलं 3.
तर 3 आलं, पण तुम्ही नंतर काय केलंय, मला पुढचे पण नंबर पाहिजे ना, 123 मध्ये 3 थोडी आहे, 2 पण आहे 1 पण आहे. तर आता मला काय करायचंय, हा 2 पण मला पाहिजे. म्हणजे काय 123 हे फ्लोर डिव्हिजन 10 आपण केलं, तर याचं मला काय मिळतं रे, हा जो वरती असतो तोच असतो ना आपला, हा बरोबर आहे का नाही, हा वरती जो असतो तोच आपला असतो. इथं काय नम मध्ये काय येऊन लागेल माझं, जो वरती काय 12, तर इथं माझा 12 इथे येऊन लागेल. आणि इथे चेक होईल की 12 नॉट इक्वल टू 0 आहे का, हो आहे. तर तुमची पुढची लाईन चालेल. पुढची लाईन काय लिहिली मी, डिजिट इज इक्वल टू नम मॉड 10. तर आता नम मध्ये काय व्हॅल्यू आहे 12, तर 12 ला मी काय केलं 10 नी डिवाइड केलं, तर काय येतं रे 10 1 जा 1, 10 1 जा 10. इथं काय केलं मी 2 माझा काय आलं रिमाइंडर आलं, काय आलं 2 माझा रिमाइंडर आला. 2 माझा रिमाइंडर आला म्हणजे मी काय केलं रे, हा डिजिट मध्ये काय व्हॅल्यू येऊन लागल. आता डिजिट मधली व्हॅल्यू झाली आपली अपडेट, डिजिट मध्ये व्हॅल्यू काय झाली माझी 2 झाली. आणि सम मध्ये व्हॅल्यू काय आता 3 आहे, या 3 मध्ये काय ऍड होईल तुमची डिजिट मधली व्हॅल्यू, डिजिट मधली व्हॅल्यू काय 2, 3 + 2 केलं तर काय येईल माझा रिझल्ट 5. म्हणजे आता सम मध्ये नवीन व्हॅल्यू काय झाली आपली 5, आपली नवीन व्हॅल्यू झाली, काय झाली 5 आपली नवीन व्हॅल्यू झाली. आणि त्यानंतर मी काय केलं, परत एकदा डिव्हिजन केलं. काय केलं, परत एकदा डिव्हिजन केलं, तर मला वरती काय दिसत होता 1. हा 1 म्हणजेच काय आपला नम, जो वरती व्हॅल्यू राहते तीच काय राहते आपली नमची व्हॅल्यू राहते. मग परत होतो 1 नॉट इक्वल टू 0 आहे ना, हो आहे. तुम्हाला काय करायचं, तिथं डिजिट फाइंड करायचं. मला सांगा 1 मॉड 10 केलं म्हणजे काय, 1 ला तुम्ही काय करताय 10 ने डिवाइड करताय, तर काय येतं 10 0 0, त्याच्यानंतर काय 1 आपला आला. तर हा 1 काय झाला डिजिट झाला, डिजिटची व्हॅल्यू अपडेट होऊन आता काय झाली 1 झाली. ही डिजिटची व्हॅल्यू आपण काय करतो सम मध्ये ऍड करतो. सम मध्ये करंट व्हॅल्यू काय 5, 5 प्लस डिजिट मधली करंट व्हॅल्यू काय 1, तर 5 + 1 केले तर काय येईल आपलं 6 आपला आलं. तर 6 आल्यानंतर नमची व्हॅल्यू आता काय झाली, जी वरती राहते तीच काय राहते नमची व्हॅल्यू राहते, ही काय झाली माझी 0 झाली. 0 झाली म्हणजे काय करायचं मला, 0 नॉट इक्वल टू 0 नाही, 0 दोघं तर इक्वल आहे, म्हणजे ही कंडिशन काय झाली फॉल्स झाली. आणि कंडिशन फॉल्स झाली म्हणजे काय, हा लूप आपला ब्रेक झाला. काय झालं, लूप ब्रेक झाला. आणि लूप ब्रेक झाल्यानंतर मी काय करतोय, त्या समला इथे प्रिंट करतोय. आणि जेव्हा समला मी प्रिंट केलं तर माझा रिझल्ट काय आला 6 माझा रिझल्ट आला. पहिल्यांदा मी फक्त काय एकच डिव्हिजन लावलं होतं, तेव्हा काय माझं पॉईंट मध्ये आन्सर येत होतं. पण जेव्हा मी फ्लोर डिव्हिजन वापरलं तर माझं काय झालं, पॉईंट मधलं आन्सर आता येते का नाही, डायरेक्टली माझं आन्सर काय आलं 6 आपलं रिझल्ट आलं. तर हा झाला पूर्ण आपला प्रोग्राम. कसा रन करायचा, कसा एक्झिक्यूट होतो, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या. हळूहळू करून काय करू आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समजून घेऊ. आले ना. आजचा सेटअप तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपण येणाऱ्या काळामध्ये पण असे व्हिडिओ आपण आणत जाऊ अशा सेटअपवर. तिथं जो सेटअप मी यूज करतो तो मोस्ट प्रोबेबली काय आपलं डायरेक्टली इथंच एका याच्यावरूनच मी लिहित असतो. आले ना. आता मी बनवतोय काय, आता मला काय करायचंय, ही झालं सम ऑफ डिजिटचा प्रोग्राम. परत एकदा तुम्हाला काय करतो मी रन इथे करून दाखवतो. रन करायचं म्हणजे काय, परत मला काय करावं लागणार आहे, परत काय करायचंय मला टर्मिनल ओपन करायचंय. टर्मिनल मध्ये काय केलं मी पायथॉन first.py एंटर द नंबर 123. आणि जेव्हा मी याचं डिजिटची सम केली, तर डिजिटची सम केल्यानंतर मला काय भेटलं, इथं काय भेटलं 6 मला भेटलं. पहिलं काय 6.6 कावर येत होतं, कारण मी एकच काय वापरलं होतं डिव्हिजनचं ऑपरेटर वापरलं होतं. तर हा झाला प्रोग्राम कसला, सम ऑफ डिजिटचा. आता या सम ऑफ डिजिटच्याच प्रोग्राम मध्ये एमस्ट्रॉंग नंबर बनवू का मी. एमस्ट्रॉंग नंबर म्हणजे काय 3 डिजिटचा नंबरचा. आता एमस्ट्रॉंग नंबर काय राहतं हे तुम्हाला आधी मी एक्सप्लेन करतो. काय राहतं एमस्ट्रॉंग नंबर हे तुम्हाला आधी एक्सप्लेन करतो. काय शिकायचं आपल्याला, एमस्ट्रॉंग ARM स्ट्रॉंग नंबर. हा स्पेलिंग वगैरे मिस्टेक होऊ शकते आपल्याकडून. एमस्ट्रॉंग नंबर, एमस्ट्रॉंग नंबर काय, जसं की कोणताही नंबर आहे, जसं की 153 आपला एक नंबर आहे. काय 153 आपला, अबे क्या है रुको, 153 आपला काय एक नंबर आहे. हा जो नंबर आहे ना, याची जी पण डिजिट आहे, जसं की 1, 3 नंबर आहे ना, नंबर ऑफ डिजिट किती येतं 3 आहे. तर मी काय करतोय 1 चा क्यूब प्लस 5 चा क्यूब प्लस 3 चा क्यूब, म्हणजे काय 3 नंबर आहेत ते 3 डिजिट घेतले. तसंच मी काय केलं, तसंच मी काय केलं 153. तसंच मी एखादा नंबर घेतला, समजा 4767 असं काहीतरी नंबर घेतला. तर आता 4 डिजिट नंतर मला काय करायचं, 4 की पॉवर 4 प्लस 7 की पॉवर 4
प्लस 6 की पॉवर 4 आणि 7 की पॉवर 4 यांचं काय मला काय करायची ऍडिशन परफॉर्म करायची. जेवढे डिजिट आहे ना तेवढी प्रत्येक डिजिटची काय करा तुम्ही ऍडिशन परफॉर्म करा. जेवढे डिजिट आहे तेवढे काय प्रत्येक डिजिटची काय करा तुम्ही ऍडिशन परफॉर्म करा. तर 1 चा क्यूब काय आला रे 1, 5 चा क्यूब काय आला रे 125, 3 चा क्यूब काय आला रे 27 आणि यांना जेव्हा मी ऍड करेल तुम्ही ऍड करून बघा तर 152 हे होऊन जाईल आणि हा 1 ऍड केला तर 153 माझा येतोय. काय येतोय 153 माझा येतोय. म्हणजे हा नंबर काय हा नंबर आपला काय आर्मस्ट्रॉंग नंबर आहे. काय आर्मस्ट्रॉंग नंबर आहे. तर सिंपलचं काय करायचं तुम्हाला डिजिटला सेपरेट करायचे आणि त्या डिजिटची पॉवर तेवढी ठेवायची जेवढे तुमचे नंबर ऑफ डिजिट आहे. काय एवढी पॉवर ठेवायची की जेवढे काय तुमचे नंबर ऑफ डिजिट आहे. जसं की 153 आहे तर 153 म्हणजे काय 1 चा क्यूब प्लस 5 चा क्यूब प्लस काय 3 चा क्यूब. का कारण 3 डिजिट आहे. 4 नंबर असते तर काय 4 चा क्यूब प्लस 7 चा क्यूब प्लस 6 चा क्यूब प्लस काय आपला 6 चा क्यूबच आलं 6 की पॉवर 4 7 की पॉवर 4 त्याच्यानंतर काय 4 की पॉवर 4 असं काय आपल्याला काय करावं लागलं असतं. आपल्याला जेवढे नंबर ऑफ डिजिट आहे तेवढी काय स्पेसिफिक डिजिटची पॉवर आपल्याला करावं लागली असते. आलं ना. आता 3 आहे हे मी तुमचं याचं लॉजिक आहे तुम्हाला समजावतो. मला काय एक एक डिजिट सेपरेट करायचं आहे तुम्हाला समजलं काय एक एक डिजिट काय करायचं मला सेपरेट करायचे. तर मी काय करतो जसं की 153 आपला एक डिजिट आहे काय हेड 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 153 काय आपला एक नंबर आहे 153 झालं. हा 153 काय आपला नंबर आहे. मला काय करायचंय हे 3 डिजिट आहे मला समजले हे काय 3 डिजिट आहे. हा 3 डिजिटचा नंबर आहे ना मला हे चेक करायचं काय आर्मस्ट्रॉंग आहे का नाही हे मला चेक करायचंय. तर मी तर काय करतो याच्यातला एक एक डिजिट सेपरेट करतो आणि हा डिजिट सेपरेट करणं म्हणजे काय मला एक स्पेसिफिक काम करायचंय. काय काय काम करायचंय व्हाईल काय झालं हो याला मी इथं लिहितो. आता काय करतो मी इथं बघा मला काय करायचंय की 153 आपला एक नंबर आहे. इथं अचानक ए शिफ्ट काय झालं 153 आपला एक नंबर आहे. या 153 नंबरला काय करायचं मला एक एकाला सेपरेट करायचं. परत मी काढतोय थोडस ठीक आहे. आता काय करतो मी 153 आपला एक नंबर आहे काय 153 आपला एक नंबर आहे. याच्यातलं काय करायचं मला एक एक डिजिट सेपरेट करायचं. काय करायचंय एक एक डिजिट मला काय करायचं सेपरेट करायचंय. काय करायचं एक एक डिजिट मला काय करायचं सेपरेट करायचं. एक एक डिजिट मला सेपरेट करायचं. तर मी काय केलं एक एक डिजिट सेपरेट करायचं. तर काय केलं सगळ्यात पहिलं मला हे कळालं की ह्या नंबरला कुठपर्यंत डिवाइड करायचं व्हाईल. थांबा इकडेच लिहू द्या. आता मला हे थोडस लूल करून राहिले थोडी प्रॅक्टिस नाही ना आपली त्याच्यावर त्याच्यामुळे. जसं की 153 आपला नंबर आहे 153 आपला नंबर आहे आणि काय करतो मी या 153 नंबरला मला एक एक सेपरेट करायचं. सेपरेट करायचं म्हणजे काय मला या नंबरला कुठपर्यंत डिवाइड करायला लागेल जोपर्यंत काय नम नॉट इक्वल टू 0 नाही होत तोपर्यंत काय करायचं डिवाइड करायचे. काय जोपर्यंत नम नॉट इक्वल टू 0 होत नाही तोपर्यंत काय करायचं डिवाइड करायचे. सेम मला काय जसं सम ऑफ डिजिट मध्ये लिहिलं होतं ना डिजिट इज इक्वल टू नम मॉड 10 करून लिहिलं होतं ना सेम आपल्याला काम करावं लागेल. का कारण इथं पण काय करायचं डिजिटला सेपरेट करायचं. डिजिट मध्ये हे गेलं नंतर सम नावाचं एक व्हेरिएबल घेतलं त्याच्यात काय सांगितलं मी सम प्लस. आता इथे काय करायचंय जिथे डिजिटचं काय करतो तुम्ही फक्त डिजिटला एकटा ऍड करतो तिथे काय करायचं फक्त मला त्या सम ऑफ डिजिटच्या प्रोग्राम मध्ये फक्त एकच लाईन चेंज करायची. ती काय डिजिटचं काय करायचं तुम्हाला क्यूब आपल्याला करून द्यायचं. क्यूब म्हणजे काय 3 वेळेस त्याला मल्टिप्लिकेशन करायचे आणि परत तुमच्या नमला कसं अपडेट करायचे नमला तुम्हाला अपडेट करायचं नम 2 वेळेस काय करायचं फ्लोर डिव्हिजन करून घ्यायचं त्याचं आणि तुमचं काय कंटिन्युअसली चेक होत राहील वरती काय राहील सम इक्वल टू 0. सेम प्रोग्राम आहे फक्त एकच लाईन चेंज झाली. काय चेंज झाली म्हणून मी ते प्रोग्राम जास्त टाइम शिकवला. काय चेंज झाली तुमची एकच लाईन चेंज झाली ती म्हणजे कोणती ही झाली तुमची डिजिटचा क्यूब. काय डिजिटचा क्यूब एवढंच फक्त काय होणार आहे तुमचं चेंज होणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी काय तुमच्या तशाच तशाच राहणार आहे. आणि हा झाला तुमचा कोणता प्रोग्राम आर्मस्ट्रॉंग नंबरचा प्रोग्राम. अजून झालाय का नाही. ही जी सम जी आलेली आहे ती काय करायची कम्पेअर करायची तुम्हाला की जो तुमचा ओरिजिनल नंबर आहे त्याच्या इक्वल आहे की नाही. म्हणजे त्याच्या पुढे तुम्हाला काय करायचं एकच लाईन लिहायची ती म्हणजे काय इफ काय तुमची जी सम आहे सम इक्वल टू ओरिजिनल नंबर समजा एक्स मध्ये जर असेल तर इट इज आर्मस्ट्रॉंग अदरवाइज एल्स इट इज नॉट आर्मस्ट्रॉंग. एवढ्याच चेंजेस करायचे आपल्याला.
आलं ना, इट इज नॉट एमस्ट्रॉंग. सेम प्रोग्राम आहे, फक्त काय चेंजेस होत आहे तुम्हाला मी सांगतो. बाकीचं काय तुम्ही इझिली ह्याच्यामध्ये करू शकता. आलं ना. तर काय करायचं, फक्त एकच लाईन तुमची इथे चेंज होणार आहे. ती लाईन चेंज कशी होते की डिजिटला तुम्हाला काय करायचंय, हा जो डिजिट आहे ना तुम्ही जो डिक्लेअर केलेला आहे त्याला तुम्ही काय करा, फक्त 3 वेळेस काय करा, मल्टिप्लाय करा. 3 वेळेस काय करा, मल्टिप्लाय करा. आणि नंतर तुम्हाला काय करायचंय, 3 वेळेस मल्टिप्लाय झाल्यानंतर इथे तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची की इफ काय, जर तुमची सम इक्वल टू काय आली, ओरिजिनल जर नमच्या इक्वल आली, तुम्हाला सिम्पली काय करायचंय, सिम्पली इथे एक स्टेटमेंट लिहायचंय की प्रिंट काय, एमस्ट्रॉंग नंबर. मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो ARM. अदरवाईज मला काय लिहायचंय, अदरवाईज मला एल्स मध्ये काय लिहायचंय, एल्स मध्ये लिहायचंय प्रिंट मध्ये काय लिहायचं मी, नॉट एमस्ट्रॉंग नंबर, नॉट एमस्ट्रॉंग नंबर. तर हे काय झालं तुमचं एमस्ट्रॉंग नंबरचा स्पेसिफिक प्रोग्राम. पायथन first.py 123 किंवा 153 हा काय आपला एमस्ट्रॉंग आहे, आपण चेक केलेले, तिथेच काय नॉट एमस्ट्रॉंग नंबर दाखवतोय. याचं मेन रिझन काय, याचं मेन रिझन काय की तुम्ही बघा सम इक्वल टू नम करताय, डिजिटला तुम्ही काय करताय 3 वेळेस डिवाइड पण करताय. पण आता मी काय करतो, इथं काय करतो, जी तुमची ओरिजिनल जी पण व्हॅल्यू ना त्याला काय करतो, नम इथं कॉपी करून घेतो. जे चेंजेस आहे ना त्या स्पेसिफिक स्कोप पर्यंतच काय पाहिजे, लिमिटेड पाहिजे. म्हणून मी जे चेंजेस करतोय ना, आता काय केलं, नम ही वाय मध्ये टाकून दिली, म्हणजे हे चेंजेस इथपर्यंत आपले होऊन जातील. नम मध्ये काय केलं, वाय मध्ये टाकून दिली, वाय इथे टाकलं मी. सेम काय करायचं, जिथे तिथे नम आहे तिथे काय केलं मी, वाय टाकून दिलं. काय केलं, वाय इथे टाकून दिलं, वाय इथे टाकला. आणि मी काय केलं रे, वाय इथे टाकल्यानंतर मी आता काय केलं, इथं आता रन जर केलं तर समला इक्वल टू नमशी जर कम्पेअर केलं, आता मी नमची व्हॅल्यू वाय मध्ये टाकली तर काय प्रॉब्लेम होणार आहे का, नाही. ओरिजिनल त्याच्यावर चेंजेस होत आहे ना सगळे. पण काय जेव्हा कंपॅरिझन करण्याचे योग होतं तर काय मल्टिपल कंपायलर काय समजतं की याच्यावर खूप सारे ऑपरेशन परफॉर्म झाले, मग हा रिझल्ट कसं काय येईल. जेव्हा 2 रिझल्ट कम्पेअर करायचे तर कंपायलर काय एक स्पेसिफिक गोष्टीवर जास्त मल्टिपल ऑपरेशन झाले तर काय कन्फ्युज होऊन जातो. म्हणून मी काय केलं, जी ओरिजिनल व्हॅल्यू ती काय वाय मध्ये कॉपी करून घेतली, कॉपी करून नंतर मी काय केलं त्याच्यावर मल्टिपल ऑपरेशन परफॉर्म केले. आणि जेव्हा मी आता रन करेल तर तेव्हा काय माझा जो स्पेसिफिक रिझल्ट आहे तो काय आहे आता योग्य आहे. काय स्पेसिफिक रिझल्ट हा आता योग्य आहे. first.py एंटर नंबर 153 आपला नंबर टाकला तर आता काय आला, एमस्ट्रॉंग नंबर आला. आधी आला तर होत होतं का, नाही. वायवर चेंजेस केले पण ते चेंजेस काय त्या स्पेसिफिक स्कोप पर्यंत लिमिटेड आहे. पण तुम्ही कम्पेअर कोणासोबत करताय, सम सोबत करताय. सम सोबत केलं तर तुम्ही बघा सम आणि तुमचा नम काय येते एकत्र एकदम व्यवस्थित तुमचा येतो. आलं ना. तर हे झालं तुमचं काय बेसिक प्रोग्राम. कसला प्रोग्राम झाला, हा झाला एमस्ट्रॉंग नंबरचा प्रोग्राम. फक्त एकच लाईन चेंज होत होती. काय करत होतो आपण, एकाच लाईन मध्ये काय चेंजेस केले, फक्त डिजिटचा क्यूब करायचा होता फक्त. आणि लास्टला तुम्हाला सम आणि नमचा कंपॅरिझन करायचं होतं. दोन्ही जर इक्वल आले तुमची टोटल आणि तुमचा ओरिजिनल नंबर इक्वल आला, जर तुम्ही त्या डिजिटची काय जर 3 डिजिट आहे तर तिची पॉवर जर तुम्ही 3 केली प्रत्येक डिजिटची तर तुमचं काय रिझल्ट काय येणार आहे, इक्वल येणार. आला तर एमस्ट्रॉंग नंबर, अदरवाइज नॉट एमस्ट्रॉंग नंबर. तर हा एक बेसिक प्रोग्राम होता एमस्ट्रॉंग नंबर. थोडा लॉजिकली तुम्ही याच्यानुसार इम्प्रूव्ह असाल. हा प्रोग्राम तुम्हाला जर समजला असेल काही प्रॉब्लेम नाही. आपण फॉर लूप झाल्यानंतर परत आपली लॉजिकल प्रोग्रामच्या प्रॅक्टिस सिरीज मध्ये हा क्वेश्चन परत घे. पण मला नाही वाटत तुम्हाला काही समजण्यासारखं नव्हतं, कारण एकच लाईन तुमची चेंज होणार होती. बाकी सगळं लॉजिक काय सम ऑफ डिजिट सारखंच आहे. आणि इथं काय कंपॅरिझन तुम्हाला करायचं, कारण एमस्ट्रॉंग नंबर मध्ये काय बाकीचे एमस्ट्रॉंग नंबर मध्ये काय की तुमची ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये जेवढे डिजिट आहे त्या प्रत्येक डिजिटची एक एक काय तेवढी पॉवर करून आणि मग तुमचे काय ची सम जी येईल पॉवर करून ऍड करून जी सम येईल आणि ओरिजिनल नंबर इक्वल आला म्हणजे काय तुमचा हा एमस्ट्रॉंग नंबर आहे हा चेक केला जाईल. आलं ना. तर आजच्या दिवस एवढाच, हे 2च प्रोग्राम आपण डिस्कस केलेले. येणाऱ्या पुढची सिरीज आपली कंटिन्यू राहणार आहे. थोडी फ्रिक्वेन्सी कमी येईल कारण की मला जे मी जिथं काम करतो वर्क करते तिथं पण काय थोडंफार आता आपल्याला लक्ष द्यावंच लागेल. पण आपले जे चॅनलवर जे व्हिडिओ येणार आहे ते कंटिन्युअसली येतच राहतील. आपल्या भाषेमध्ये आपण कंटिन्युअसली काय काम हे करतच राहू. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.